फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मिसिंग लिंक पहिल्याच पावसामध्ये चर्चेत आलाय। 1 मे 2026 ला हा मार्ग खुला करण्यात आला। लोकार्पण केल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। मात्र आता हा मार्ग सुरू होऊन 2 महिने उलटले नसताना यावरती खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे। पहिल्याच पावसामध्ये मिसिंग लिंकवरती खड्डे पडल्यामुळे सरकारला ट्रोल केलं जात आहे। या सगळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। बघूयात। कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टर आहे तिथे 2 त्या ठिकाणी खड्डे आहेत, पण पूर्ण कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडले आहेत वगैरे हे योग्य नाही आहे। कुठलंही काम झाल्यानंतर पहिला पाऊस जो असतो या पावसानंतर त्याच्यावर दुसरी लेअर येते, कारण त्या पावसामध्ये आपण त्याची ड्युरेबिलिटी टेस्ट करत असतो। त्या पावसामध्ये त्या ठिकाणी काय अडचणी येतील ते आपण टेस्ट करत असतो। पण हरकत नाही, निंदकाचे घर असावे शेजारी, त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात योग्य काळजी MSRTC घेईल। पहिल्याच पावसामध्ये मिसिंग रोडवर खड्डे पडलेत, निश्चित त्याची दखल आता त्या खातं घेत असेल। जर काही तिथं चुकीचं झालं तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई वगैरे हा नंतरचा भाग तर होताच, परंतु असं का घडलं याचं सुद्धा चौकशी करायला पाहिजे। आणि पहिल्या पावसात खड्डे पडणं हे चुकीचं आहे, याचं समर्थन आम्ही करणार नाही। पावसात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करतानाचा एक हास्यास्पद व्हिडिओ